सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता बघा, महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार नमोचे 2000 रुपये। बघा शेतकरी बांधवांनो, आता त्यासोबतच मिळणार आहे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता। म्हणजे शेतकरी बांधवांनो 2000 रुपये तुम्हाला नमोचे मिळणार आहेत आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुम्हाला 22वा हप्ता मिळणार आहे। म्हणजे तब्बल आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकूण 4000 रुपये या ठिकाणी वितरित होणार आहेत, असं सरकारने आता ठरवलेलं आहे। बघा, यासाठी आता सरकारने अधिकृत 7200 कोटी रुपयांना इथे मंजुरी देऊन टाकलेली आहे। दुपारी 3 वाजल्यापासूनच या पैशांचं वितरण तुम्हाला होणार आहे। दुपारी 3 वाजताच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण केलं जाणार आहे। पहिल्या जिल्ह्यातील या 14 जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, आता दुपारी तुमच्या तब्बल 4000 रुपये या ठिकाणी निधी जमा होणार आहे। तुमच्या खात्यावरती दुपारी 3 वाजता जमा झालेला SMS तुमच्या स्मार्टफोनवरती येऊन जाईल। बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रपणे सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। बघा, 3 वाजल्यापासूनच तुमच्या खात्यावरती पैसे येण्याला तुम्हाला सुरुवात होणार आहे। बघा, 3 टप्प्यामध्ये सरकार तुमच्या खात्यावरती हा निधी जमा करणार आहे। पहिल्या टप्प्यातील 14 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे असे मिळून तुम्हाला वितरण होणार आहे। म्हणजे 3 टप्प्यामध्ये राज्यातील शेतकरी बांधवांना सरकार आता 36 जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित करणार आहे, अशी स्वतः आता सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। आता संक्रांती निमित्त हा निधी सरकार देण्याचं ठरवलं आहे। आता इथे बघा, प्रशासनाला 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र सोडण्यामध्ये अडचण होते, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यांना समावेश केलेला आहे। आता या 3 टप्प्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता बघा, पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। म्हणजेच की तुम्हाला आज दुपारी 3 वाजता पहिला टप्पा येणार, उद्या दुपारी 3 वाजता दुसरा टप्पा येणार आणि परवा दुपारी तुम्हाला 3 वाजता तिसरा टप्पा या ठिकाणी वितरित होणार आहे, असं डायरेक्ट सूत्राच्या मुसाबीत कळत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करायची नाहीये। आणि या जे 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी असणार आहेत ना, आता त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्या शेतकरी बांधवांना आज दुपारी 3 वाजता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। म्हणजेच बघा, या आठवड्यामध्ये तुम्हाला तिन्ही टप्पे देण्यामध्ये येणार आहेत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 10 जिल्हे आहेत आणि आता म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज या ठिकाणी 14 जिल्ह्याचं वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जिल्हे पाहण्या अगोदर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील। तर चला पाहूया अपडेट। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कळेल की पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 14 जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा आहे की नाही हे पण तपासून जाणं तुमच्यासाठी अतिशय आवश्यक ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने डायरेक्ट 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी नमो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरित करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते येतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येतात हे तुमच्यासाठी पाहणं अतिशय आवश्यक ठरणार आहे। नाहीतर तुम्ही जिल्ह्यांची यादी पाहणार नाहीत आणि परत बोलणार की पैसे आले नाहीत। तर पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा जर समावेशच झालेला नसेल तर तुम्हाला पैसे आज 3 वाजता कसे येतील? त्यामुळे ज्या टप्प्याचा यामध्ये समावेश आहे, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्याचा समावेश आहे त्या जिल्ह्यामध्ये आता रक्कम मिळणार आहे, असं सूत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांना या ठिकाणी उद्या हा दिवस गोड होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी बांधवांना आणि जे पहिल्या टप्प्यामध्ये आज येणार आहेत ना, त्या शेतकरी बांधवांचा आजच दिवस गोड होणार आहे। कारण की जसं की आता या पहिल्या टप्प्यामध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे, तर तुम्हाला नेमके कधी मिळणार पैसे, जिल्ह्यांची यादी काय असणार आहे ही सविस्तर माहिती आपण पाहूया। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेला आहे, सरकारने काय सांगितलेलं आहे, डीबीटी द्वारे पैसे येणार का, कसे येणार, ही सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र केले आहे हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे।
आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून अतिशय शेतकरी बांधवांना आनंद देणारा निर्णय घेतलेला आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता तब्बल 4,000 रुपये एकत्रपणे मिळणार संक्रांती निमित्त. आता बघा तुम्हाला संक्रांत आता अशी मस्तपैकी आनंदाने पार होणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी यादी आलेली आहे. तर पाहूया यादी, चला. तर यादीमध्ये नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड. बीडमधील आता सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा पण हप्ता मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे. आता बीडमधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. बीडमधील आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो आणि पीएमचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे बीडमधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना अतिशय दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. पालघर मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्रपणे असे 4,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे पालघर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. पालघर मधील आता सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. पालघर मधील आता रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर परभणी. आता परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. रत्नागिरीमध्ये सुद्धा हा नमो हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख अशी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला शेतकरी बांधवांनो कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा. त्यानंतर भंडारामध्ये जर तुम्ही शेती करत असाल, भंडारामध्ये राहणारे शेतकरी असाल, तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. मकर संक्रांतीच्या अगोदरच तुम्हाला ही बातमी ठरवण्यात आलेली होती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, परंतु आता तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. चंद्रपूर मधील शेतकरी बांधवांना आता एकदम दिलासा देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेलं आहे. त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. नमो शेतकरी योजना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यात येणार आहे आणि पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यात येणार आहे. ही सुद्धा नोंद घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. नंदुरबार मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब